फ्रेंड्स, आता आपण बघतोय मार्च 22 ला आलेला हा क्वेश्चन आहे. ओके, अगेन द क्वेश्चन इज फॉर ऍडमिशन ऑफ पार्टनर. सी, Ram and Shyam were in partnership, sharing profits and losses in the proportion of 3:1. So राम आणि श्याम दोघे ओल्ड पार्टनर्स आहेत, त्यांचा रेशो आहे 3:1. म्हणजे बेस झाला 4 चा, 3:1. सो बेस इज 3:1. सो बेस इज 4. राम करता 3/4, श्याम करता 1/4. Their balance sheet as on 31st March 20 stood as follows. Creditors liability side, bill payable liability side, capital आपल्याला अकाउंट बनवावं लागेल. ओके, नाउ जनरल रिझर्व हे आपल्याला कॅपिटल मध्ये ट्रान्सफर करायचं आहे युजिंग द ओल्ड रेशो 3:1. सो ही व्हॅल्यू किती आहे 16,000. सो 16,000 ला आपण 4 ने डिवाइड करूया. व्हॅल्यू काय आली 4,000. आणि आता हीच व्हॅल्यू आपण मल्टिप्लाय करणार आहोत 3 आणि 1 च्या हिशोबाने. राम करता 3, श्याम करता 1. सो राम करता 3, 4:3, 4,000 into 3 झाले 12,000. 4×12 आणि 4×4. ऑलराइट. सो हा रिझर्व आपल्याला असा वाटायचा आहे. टोटल किती बघा आता 16,000. हा आपण डिस्ट्रीब्यूट केला राम श्याम मध्ये युजिंग ओल्ड PSR. ऑलराइट. नेक्स्ट, कॅश आपल्याला अकाउंट बनवायचं आहे. डेटर्स असेट, लँड बिल्डिंग, स्टॉक, प्लांट, फर्निचर ऑल ट्रान्सफर टू असेट. दे admit Bharat into partnership on 1st April 2020. सो बघा 31st मार्च लगेच पुढच्या दिवशी त्यांनी भरतला ऍडमिट केलेला आहे. द टर्म बिंग दॅट ही शॅल हॅव टू ब्रिंग ₹40,000 ॲज हिज कॅपिटल. जे भरतने काय करायचं आहे 40,000 आणायचे आहेत फॉर कॅपिटल फॉर 1/5 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. नाउ लेट मी टेल यू, आपल्याला न्यू PSR दिलेला नाहीये. आपल्याला फक्त 1/5 हा फक्त फॅक्टर दिलाय आपल्याला. म्हणजे ह्या केस मध्ये जो ओल्ड रेशो आहे तोच राहणार आहे आपला सॅक्रिफाइस रेशो. ऑल्सो बघा, ही म्हणजे भरत शुड ब्रिंग 20,000 ॲज अ शेअर ऑफ गुडविल. सो आपण जर रिवाइज करूया बाळांनो, गुडविलच्या 2 मेथड्स आहेत. कोणत्या बरं? एक्स्ट्रा प्रीमियम मेथड अँड व्हॅल्युएशन मेथड. एक्स्ट्रा प्रीमियम कधी वापरायची? तर गुडविल करता एक्स्ट्रा कॅश आणली तर वापरायची EPM. एक्स्ट्रा कॅश नाही आणली तर वापरायचं आहे व्हॅल्युएशन मेथड. आपल्या समोर बघा काय एक्स्ट्रा कॅश आणली की नाही आणली तर आणली आहे बघा. सो हिज शेअर ऑफ गुडविल, त्याने एक्स्ट्रा पैसे आणले फॉर गुडविल, म्हणजे आपल्याला वापरायची आहे EPM मेथड. या केसमध्ये आपण लहानसा गोल करायचा. कॅश अकाउंट, गुडविल अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. पहिली एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट ब्रॉट. दुसरी एंट्री गुडविल टू कॅपिटल डिस्ट्रीब्युटेड. तिसरी एंट्री कॅपिटल टू कॅश विथड्रॉ. तिसरी एंट्री सांगितली असेल तरच करायची, नाहीतर नाही करायची. ऑलराइट. सो चेक करूया आपण की या 3 पैकी आपल्या सममध्ये काय काय बघूया. हे बघा, त्याने पैसे आणले कन्फर्म्ड आहे. पैसे वाटायला होणार हे पण कन्फर्म्ड आहे. पण विथड्रॉ केलं का? विथड्रॉचं वाक्य बघूया. विथड्रॉ 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 सांगितलेलं नाही आपल्याला. म्हणजे आपल्याला फक्त फर्स्ट ब्रॉट, सेकंड डिस्ट्रीब्युशन ह्याच एंट्री करायचे. विथड्रॉ सांगितलेलं नाहीये म्हणून ते करायचं नाहीये आपल्याला. फाईन. ओके. सो पहिली एंट्री कोणती असणार आहे? कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. सो न्यू पार्टनरने किती रुपये आणलेत बघा 20,000. सो 20,000 20. दुसरी एंट्री विथड्रॉन गुडविल अकाउंट डेबिट टू. सर दोनदा पाहिलं, 2 पार्टनर आहेत म्हणून 2 दिलं आपण. 2 पार्टनर कोण? राम आणि श्याम. ठीक आहे. गुडविल किती आहे 20,000. ह्यांचा ओल्ड रेशो तोच राहिला आपला सॅक्रिफाइस रेशो 3:1. सो 3 आणि 1 किती आले 4. सो 20,000 ला आपण अगोदर 4 ने डिवाइड करूया. ते झाले 5,000. नाउ 5,000 जे आपल्याला मल्टिप्लायर मिळालाय त्याने आपल्याला ह्या दोघांना मल्टिप्लाय करावं. सो 5 into 3 15,000. 5 into 1 5,000. हे झालं आपलं डिस्ट्रीब्युशन. विथड्रॉ केलं असतं पण सम सांगत नाहीये म्हणून आपण ते करत नाही आहोत. सो हे आपल्याला सम डायरेक्ट करायचं आहे. पुढे जाऊया. प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स क्रिएटेड ओके ऑन sundry debtors. So tick mark on sundry debtors.
स्टॉक शुड बी अप्रिशिएटेड बाय 5%. सो स्टॉकला ऍप्री केला 5%. टिक मार्क केला. लँड बिल्डिंग ऍप्री 20. लँड बिल्डिंग टिक मार्क केला. ओके. फर्निचर टिक मार्क केला. झालं. कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स बी ऍडजस्टेड इन द न्यू PSR थ्रू कॅश अकाउंट. म्हणजे आपल्याला कॅपिटल ऍडजस्ट करायचं आहे विथ द हेल्प ऑफ कॅश. सो अशा सम मध्ये कॅपिटल अकाउंट लगेच क्लोज करायचं नाही, त्याला थांबवायचं आणि त्याला शेवटला क्लोज करायचं. कसं ते बघूया आपण आता. ठीक आहे. प्रिपेअर P&L, कॅपिटल अँड बॅलन्स शीट. सो अकॉर्डिंगली आपण सगळं आखून ठेवलंय बघा. P&L ऍडजस्टमेंट, कॅपिटल आणि बॅलन्स शीट. ऍज अ वर्किंग नोट आपण प्रिव्हियस पेजला आखून ठेवलाय कॅश अकाउंट अँड गुडविल अकाउंट. सो वन बाय वन आपण आता पोस्टिंग सुरू करूया. ठीक आहे. चलो लेट्स ट्राय. खूप सोपा क्वेश्चन आहे. वन बाय वन करूया. पहिले, अच्छा बाय द वे, पोस्टिंग सुरू करायच्या अगोदर बॅलन्स शीटला ऍट लायबिलिटीज आपण 4 लाईन सोडल्या. 4 लाईन का? 3 पार्टनर आणि एक हेडिंग. आपल्याला 4 लाईन लागतील. तर आपण ह्या 4 लाईन इथे 1 2 3 4 इतक्या लाईन्स आपण सोडल्या आहेत आणि इथे आपण त्याला एक अंडरलाईन करून ठेवली आहे. हा ओके. चला आता आपण पोस्टिंग सुरू करूया. फर्स्ट काय आहे? सन्ड्री क्रेडिटर्स व्हॅल्यू 80,000. सो आपण लिहिलं सन्ड्री क्रेडिटर्स व्हॅल्यू 80,000. दुसरं कोणतं आहे? बिल्स पेएबल व्हॅल्यू 42. सो बिल्स पेएबल व्हॅल्यू 42. पुढे काय आहे? पुढे आहे कॅपिटल अकाउंट. आता कॅपिटलचं आपण क्लिअर अकाउंट टाकलं इकडे, मग आपण त्या अकाउंटला जायचं. लायबिलिटीज म्हणून क्रेडिट साइड. सो बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. राम 1,20,000, श्याम 40. ह्या दोन व्हॅल्यू आपण समजून घेतल्या. भर सध्या आलो नाहीये, सो ब्लँक राहणार आहे. ठीक आहे. पुढे जनरल रिझर्व 16,000. बघा मस्त केलं आपण. रिझर्वला आपल्याला तोडायचं आहे. कशामध्ये? राम श्याम मध्ये 12 आणि 4 तेच करायचं आहे. सो कॅपिटलच खाली बाय जनरल रिझर्व 12 आणि 4 हे आपण रिझर्वला डिस्ट्रीब्यूट केलाय युजिंग दी ओल्ड PSR. ओके. नेक्स्ट पुढे काय आहे? कॅश. कॅशचं आपण अकाउंट टाकलंय, आपण अकाउंटला जायचं. नाव बघा, कॅश जे आहे ते आपली असेट आहे. असेट आहे म्हणून बॅलन्स ना डेबिटला. सो टू बॅलन्स ब्रॉट डाऊन व्हॅल्यू 80,000. ओके. त्यानंतर सन डेटर्स टिक मार्क आहे 64,000. डेटर असेटला आलो आपण, पण टिक मार्क आहे म्हणून आपण आत लिहिली आहे 64,000. एक लाईन सोडली आपण. नेक्स्ट लँड अँड बिल्डिंग टिक मार्क. लँड अँड बिल्डिंग टिक मार्क आहे. आत लिहिली अमाऊंट 32,000. एक लाईन सोडली आपण. पुढे स्टॉक 40,000. सो स्टॉक 40,000. एक लाईन सोडली आपण. पुढे प्लांट मशिनरी टिक मार्क नाहीये, आउटर कॉलम. प्लांट मशिनरी टिक मार्क नाहीये, डायरेक्ट आउटर कॉलम 60,000. टिक मार्क असेल तर आत लिहायचंय, नसेल तर बाहेर लिहायचंय. नेक्स्ट फर्निचर 22. सो फर्निचर 22. ओके. अशा प्रकारे आपण सगळ्या पोस्टिंग करून ठेवल्या. पोस्टिंग करताना फक्त सिंगल इफेक्ट दिला. इकडनं पुढे आपल्याला 2 इफेक्ट द्यायचे. फाईन. नाव नेक्स्ट प्लीज. दे ऍडमिट भरत इनटू द पार्टनरशिप. ही शॅल हॅव टू ब्रिंग. ही म्हणजे कोण? भरत. ही शॅल हॅव टू ब्रिंग ₹40,000 ॲज हिज कॅपिटल. पैसे आले. आपण कोण आहोत? आपण राम आहोत का? श्याम आहोत का? भरत आहोत का? नाही, आपण पार्टनर नाही आहोत. आपण आहोत पार्टनरची फर्म. आपण आहोत एंटिटी. आपण आहोत बिझनेस. सो आपल्याकडे पैसे आले, पैसे आले, पैसे आले, पैसे आले. डेबिट व्हॉट कम्स इन. कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट. कोणाकडनं आले? टुवर्ड्स व्हॉट? टुवर्ड्स भरत's कॅपिटल. हाऊ मच? 40,000. कॅश आली टुवर्ड्स भरत कॅपिटल. कॅशच्या डेबिटला कॅपिटल म्हणून कॅपिटलच्या क्रेडिटला बाय कॅश. कोणता कॉलम? ओनली भरत कॉलम. डेबिट इफेक्ट आणि हा क्रेडिट इफेक्ट. दॅट्स इट. नेक्स्ट सेंटेन्स काय? हा हे आलं गुडविल. आता गुडविलची फुल स्टोरी बघितली पाहिजे आपण. 2 मेथड, EPM किंवा व्हॅल्युएशन. आपलं आहे EPM. ओके. सो फर्स्ट थिंग फर्स्ट, पैसे आले टुवर्ड्स गुडविल. चलो आ जाओ सर. पैसे आले, कॅश आली टुवर्ड्स गुडविल. किती आली? 20,000. कॅशच्या डेबिटला गुडविल म्हणून गुडविलच्या क्रेडिटला बाय कॅश. हाऊ मच? 20,000. लगेच ही कॅश आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायची. क्रेडिटची डेबिट डिस्ट्रीब्यूट वाटप करायचं. कोणामध्ये? पार्टनरमध्ये, मालकामध्ये. कोणत्या? जुन्या ओल्ड पार्टनर्स मध्ये. राम आणि श्याम. कोणता रेशो? सॅक्रिफाईस रेशो. तोडला आपल्याला 15 आणि 5,000. गुडविलच्या डेबिटला कॅपिटल म्हणून कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल. हाऊ मच?
15 and 5,000. आता हीच व्हॅल्यू आपण विड्रॉ केली असती, पण सबट्रॅक्ट करू तो पण नाही केलं. विड्रॉचं क्लिअर कट वाक्य आलं असतं तर केलं असतं, नाही तर करायचं नाहीये. लिव्ह इट, छोड दो उसको. सो हे झालं पुढे बिल अकाउंट. पुढे काय, प्रोव्हिजन ऑफ 5% डाउटफुल डेट्स ऑन सन्ड्री डेटर्स. डेटरला या, डेटरकडे RDD असं वाटतंय की पैसे बुडू शकतात, त्याकरता आपण अगोदरच पैसे बाजूला काढून ठेवतोय. बाजूला काढतोय म्हणजे लेस करतोय. सो लेस RDD 5%. ओके, लेस केलं व्हॅल्यू बाहेर येते. आता आपली असेट कमी होते, असेट कमी म्हणजे आपला लॉस झाला, सो डेबिटला 2 RDD 3,200. ठीक आहे, असेट कमी झाली म्हणजे आपला लॉस झाला असं बघायचं. असेट कमी तर लॉस वाढला, असेट वाढली तर लॉस कमी झाला. ओके फाईन. सो असेट कमी झाली म्हणजे लॉस वाढला आपला. सो नेक्स्ट, स्टॉक शुड बी ऍप्रिसिएटेड. ऍप्री म्हणजे ऍड बाय हाऊ मच 5%. सो स्टॉक ऍप्री म्हणजे ऍड करायचं, ऍप्रिसिएशन ना. 5% म्हणजे काय, 10%च्या हाफ. सी अमाऊंट इज 40,000. आपण त्यातला 10 कट केला तर उरले 4,000. ओके, हे 10%, त्याच्या हाफ करा 2,000. ऑलराईट, आता हे ऍड करूया, ऍड करूया. सो 42,000. असेट वाढली, आपला प्रॉफिट झाला, सो P&Lच्या क्रेडिटला स्टॉक हाऊ मच 12. जितक्याचा प्रॉफिट ते लिहायचं. ऑलराईट. नेक्स्ट, पुढे काय, लँड अँड बिल्डिंग अगेन ऍप्रिसिएटेड बाय 20%. सो लँड बिल्डिंग ऍप्री म्हणजे ऍड, ऍप्रिसिएटेड 20%. नाव पुढे 20%, 10% डबल, 10%च्या डबल. व्हॅल्यू किती आहे बघा, 32,000. एक कट करा, 3,200 आले. डबल करा 6,400. ऍड करा 38,400. सो हे ऍड करून भाग घेतला आपण. ओके, अगेन असेट वाढली आपली, प्रॉफिट आहे, प्रॉफिट क्रेडिटला 6,400. नेक्स्ट प्लीज, पुढे काय बघा आता, फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड बाय 20%. डेप्री म्हणजे आपल्याला लेस करायचंय, लेस. सो फर्निचरला आपण फर्निचर लेस डेप्रिसिएशन लेस अगेन 20%, 10%च्या डबल. 22,000 शून्य कट करा, 2,200. 10% 4,400. ते लेस केलं आपण 18, 17,600, 17,600. ओके, व्हॅल्यू झाली आपली लेस होऊन. आता बघा, असेट कमी झाली, असेट कमी झाली, हा आपला लॉस झाला, लॉस टू फर्निचर 4,400. दॅट्स इट. अशा प्रकारे आपण असेटला रिव्हॅल्यू केलं सगळं. लास्ट, कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स बी ऍडजस्टेड इन देअर न्यू PSR. ओके, थ्रू कॅश अकाउंट. म्हणजे आपल्याला कॅश अकाउंटची गरज आहे, म्हणजे आपण या सम मध्ये कॅश अकाउंटला लगेच क्लोज करायचं नाहीये, त्याला थांबवायचं. ओके, मग करायचं काय, बाकीचे अकाउंट क्लोज करायला द्यायचं. कॅशला थांबवा, त्याची गरज आहे आपल्याला, त्याला थांबवा, बाकीचे अकाउंट क्लोज करायला घ्या. चलो 2020 कैन यू गेस 2020 हो गया, छोड़ दो उसको. P&L या टोटलिंग करा, 4, 3, 7, 600 आणि हे 8,400. कोणती वाली मोठी आहे, 8,400 मोठी आहे. मोठ्या व्हॅल्यू मधून लहान व्हॅल्यू मायनस केली. आता ही जी व्हॅल्यू आहे ही काय आहे, प्रॉफिट आहे की लॉस आहे, तर प्रॉफिट आहे. इन्कम जास्त आहे आणि एक्सपेन्स कमी आहे, म्हणजे हा उरलेला प्रॉफिट आहे. प्रॉफिट ट्रान्सफर टू ओल्ड पार्टनर्स इन देअर ओल्ड PSR. ठीक आहे, 3:1. 3:1 म्हणजे बेस झाला, 4चा बेस झाला. सो 800 डिवाइड बाय 4, 200 मेरा मल्टीप्लाय. ओके, सो 200 इंटू 3 आले 600, इंटू 1 आले 200. सो आपण 3:1 मध्ये ह्या अमाऊंटला आपण डिस्ट्रीब्यूट केलं झालं. इथे 2 आहे, इथे बाय व्हॉट, बाय प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट 600, 200. करेक्ट झालं ना. आता आपण पोहोचलोय कॅपिटलला. इकडनं आपल्या स्टेप्स सुरू होत आहेत, एकदम शांतपणे ऐका. स्टेप नंबर 1, न्यू पार्टनरचा कॉलम क्लोज करायचा आहे. न्यू पार्टनर भरत, इथे काहीच नाहीये, 40 इथे 0 आहे. सो भरत सोबत कम्पेअर करा, 40 मोठा आहे, 40 इथे आलं आपलं 40,000 टू बॅलन्स कॅरेक्ट आउट. बस, ही आपली स्टेप 1 झाली. नाउ स्टेप नंबर 2, find out the new PSR. चलो लेट्स फाइंड आउट न्यू PSR.
आणि इथे 1 रुपया घ्यायचा आणि पहिल्यांदी नवीन पार्टनरला त्याचा हिस्सा द्यायचा आहे. न्यू पार्टनरचा हिस्सा किती आहे बघा, न्यू पार्टनरचा हिस्सा किती आहे, पुढे गेला हा बघा 1/5. सो न्यू पार्टनरला हिस्सा द्यायचा 1/5. म्हणजे 5 पैकी 1 भाग गेला न्यू पार्टनरला. याचाच अर्थ होतोय की 5 पैकी 4 भाग उरले ओल्ड पार्टनर्सला. कोणाला, रामला आणि श्यामला. हा कोण आहे, भरत. आता हा हिस्सा आपल्याला परत डिवाइड करायचा आहे राम आणि श्याम मध्ये. 4/5 असं दोनदा घ्यायचं. मल्टिप्लाय. ह्या लोकांचा ओल्ड रेशो काय होता, 3:1, म्हणजे बेस 4 होता. म्हणजे राम करता 3/4 हा बघा हा, आणि श्याम करता उरलेला 1/4. हे 4 गेले 3/5, 4 गेले 1/5, आणि हे किती आहे 1/5. सो रेशो काय आला 3:1:1. बस हा आपल्याला मिळाला न्यू PSR, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. ही आपली झाली स्टेप नंबर 2. नाव स्टेप नंबर 3. आपल्याला कॅपिटल घ्यायचं आहे. कोणाचं, न्यू पार्टनरचं. किती मिळालंय 40,000. किती लिहायचंय, न्यू पार्टनरचं 40,000 आणि उरलेल्या पार्टनर्सच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचं आहे युजिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता हे 1 1 आहे इक्वल, हे पण 1 असे मिळाल 40,000. ऑलराइट, इथे बघा हे ट्रिपल आहे मानो, एकाच 3 येते तर ट्रिपल येणार 1,20,000. कळलं? जर नाही कळलं तर आपण नॉर्मल करूया. क्रॉस मल्टिप्लिकेशन 40,000 into 1 divided by 1, answer is 40,000. Cross 40 into 3 divided by 1, हे झालं 1,20,000. झालं. ही आपली स्टेप नंबर 3 झाली बघा. स्टेप 1 केली होती आपण, न्यू पार्टनरचा बॅलन्स शोधून ठेवला होता. स्टेप 2 काय केली आपण न्यू PSR शोधला. स्टेप 3 काय केली आपण, न्यू पार्टनरचा कॅपिटल घेऊन जुन्या पार्टनरचं कॅपिटल टार्गेट शोधला आपण. आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत 120 आणि 40 ते आपल्याला लिहायचे. 120 आणि 40. इथे आपली स्टेप 3 संपली. स्टेप 3 संपली का आपल्याला यांचा बॅलन्स मिळाला. बॅलन्स गोज टू बॅलन्स शीट. सो इथे लिहायचं कॅपिटल राम, श्याम, भरत. राम 120, श्याम 40 and 40. टोटलिंग करून घ्यायची, किती झाली 2 lakhs. इथे आपली स्टेप 4 संपली. ओके, स्टेप 3 मध्ये आपला अमाउंट मिळाल्या. स्टेप 4 मध्ये आपण या अमाउंट इथे पोस्ट केल्या. झालं. अजून क्लोज झालं नाहीये, ठीक आहे, क्लोजिंग बाकी आहे. आता क्लोजिंग सुरू करायचंय. कोणाचं, रामचं आणि श्यामचं. सो जस्ट क्लोज आउट द राम कॉलम. व्हॅल्यू किती 120. व्हॅल्यू किती टोटलिंग करायची, ही आली 147. टोटलिंग केली बघा 147,600. राम कॉलम सोबत राम कॉलमला कंपेअर करा. कोणती मोठी आहे 120 की 147. टोटलिंग घ्या. इथे मोठ्या व्हॅल्यू मधून लहान मायनस करा. गॅप मिळाला 27,600. फाईन, लेस केलं. आता हा जो गॅप आहे हा कुठे पोस्ट करायचा हे तुम्हाला सम सांगतं. कॅश अकाउंट का लोन अकाउंट का करंट अकाउंट. सम सांगते कॅश अकाउंट. बघा आपल्याला सम सांगते मानो थ्रू कॅश अकाउंट, म्हणून आपण ते पोस्ट केलंय कॅश अकाउंटला, टू कॅश अकाउंट. ऑलराइट, सेम क्लोज करूया श्याम कॉलम. टोटलिंग 40. टोटलिंग केली इथे पुढे 200. कोणती वाली मोठी आहे, मोठ्या दोन लहान मायनस करूया. झालं. आता कॅपिटलच्या डेबिटला कॅश म्हणून बघा, कॅपिटलच्या डेबिटला कॅश म्हणून कॅशच्या क्रेडिटला बाय कॅपिटल. राम श्याम टोटलिंग लिहिली आपण. ऑलराइट, अशा प्रकारे आपण क्लोज केलं कॅपिटल कॉलम. त्याचा बॅलन्स कुठे गेला कॅश अकाउंटला. नाउ क्लोज द कॅश कॉलम. सी टोटलिंग घेतली. टोटलिंग कोणती मोठी आहे 140. मोठ्यातून लहान मायनस केली, हा गॅप मिळाला बाय बॅलन्स कॅरीड डाउन. ऑलराइट, आता हा जो बॅलन्स आहे कॅश अकाउंट आपली असेट आहे, सो असेटला यायचं. बॅलन्स गोज टू बॅलन्स शीट. तो बॅलन्स आपण तिकडे इथे आणला. किती होतो 103,200. तीच व्हॅल्यू घेतली आपण 103,200. आफ्टर दॅट चेक करून बघा, टॅली हो जाएगा आपका आंसर. दैट्स इट.